तर नमस्कार मित्रांनो, मी आज आहे आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये. तर बघू शकता माझ्या पाठीमागं पूर्णपणे प्लॉट आहे केळीचा आणि त्याची येण चालू झालेली आहे. त्याच्यासाठी आपण आज कमळं जे आहे ते पानावर अडकतात, त्याच्यामुळे आज आपण शेतामध्ये आलेलो आहे आणि कशा प्रकारे कमळं आपण अडकलेली कमळं पानावर काढतात. एकदा पान अडकलं होतं आणि हे पान आपण आज काढलेलं आहे. तर मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. इथं बघू शकता, इथे 2 पानं जे आहेत ते अडकलेले आहेत आणि ह्याच्या पाठीमागं कमळ आहे. तर हे कमळ आपल्याला रिकाम करायचं जेणेकरून ते बाहेर लवकर येईल. आता बघू शकता इथं आपण ते कट केलेलं आहे, हे पान कट केलं. आता याच्यामध्ये कमळ तुम्हाला दिसत आहे. तर हे कमळ आहे ते लवकरच बाहेर निघणार आहे. वाका लागलेले आहेत, म्हणजे जसं ऊन पडेल तसं कमळ बाहेर निघायला लागलेत आणि काय काय ठिकाणी पूर्णपणे येण झालेली आहे. काय काय ठिकाणी कमळ निघायला चालू झाले. जसं बघू शकता इथं देखील कालच कमळ उमललेलं आहे आणि पूर्णपणे ह्याच्यामध्ये चांगली प्रोसेस झालेली आहे. तर अशी प्रत्येक ठिकाणी घडायची निघालेली आणि मोठ्या प्रमाणात पाऊस देखील चालू आहे. जिथे आपण फक्त अडकलेली पानं ते काढायला लागले म्हणजे लवकर कमळ बाहेर येणार आहे. तर बघू शकता इथे देखील घड बघा आणि घडाची क्वालिटी देखील बघा कशा प्रकारे घड आलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे पानं देखील आपल्या ह्याच्यामध्ये पडलेले आहे. तर प्रत्येक झाडाला हा जो आहे तो कमळ आहे आणि त्याचं आपण पूर्णपणे काढायचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे फक्त पानावर अडकलेलं कमळ ते बाहेर काढायचंय. तर बघू शकता पूर्ण ठिकाणी इथं देखील माझ्या मागं आलेलं आहे. तर संपूर्ण ठिकाणी येण जवळजवळ 90% येण पूर्ण झालेली आहे बागेची आपल्या आणि खाली काय थोडी झाड राहिली ते देखील येण चालू आहे. आता खालचा पूर्णपणे प्लॉट बघायला आलेला आहे. खाली देखील असाच प्लॉट आहे सगळा. तर ज्याची झाडाची येण चालू आहे त्या झाडाची कमळं अडकलीत ती आपल्याला काढायची. आता बघू शकता इथं देखील कमळ आलेलं आहे. इथं देखील आज नवीन आलेलं आहे. हे पान आपण आज दाबलेलं आहे, कट केलं खालची 2 पानं जेणेकरून ह्याला वाट झालेली आहे चांगल्या प्रकारे. पूर्णपणे तुम्हाला दाखवतो. इथं एक आता नवीनच कमळ यायला चालू झालेलं, म्हणजे सुरुवात झालेली आहे कमळाला, याला सुरुवात झाली आणि त्याच्या खालचं पान आपण दाबलेलं आहे. पहिलेच ऑलरेडी ते पान वाकलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ठिकाणी आपल्याला बघावं लागतं जेणेकरून कुठलंही देखील कमळ जे पडणार नाही. आणि माझ्या हातामध्ये चाकू आहे, ह्याचा चाकू साहित्य आपण पान कापू शकतो आणि पाणी देखील बघू शकताय, पाण्यात देखील आवाज येत असेल म्हणजे केळीतलं पूर्णपणे पाणी वाहत आहे. तुम्हाला दाखवतो. तर बघा पूर्णपणे ह्या केळीमधनं पाणी वाहत आहे. हा गडाची क्वालिटी बघू शकताय, अशा प्रकारे फाण्या पडलेल्या आहेत. आता इथं कमळ पानावर टेकलेला आहे बघा, पानावर कमळ टेकलेला आहे. इथं बघू शकताय, पूर्णपणे झूम करून दाखवतो. तर हे आपल्याला कमळ काढायचं आहे. तर कशा प्रकारे काढायचं तर बघा. तर आता हे कमळ पानावर टेकल्यामुळे जर नाही काढलं तर ते कमळ मोडून निघतंय. त्यामुळे आता हे पान कट करायचं बघा. आता कमळ बघा कसं वाकलं, रिकामं झालेलं आहे. आता हे पान आपण कापून काढलेलं जेणेकरून ते कमळ रिकामं झालंय. तर अशा प्रकारे कमळ आहे आणि तिथे एक पान देखील काढून टाकू आणि कमळ आता उद्या खाली वाकणार आहे. पूर्ण ठिकाणी अशी कमळ जे आहे ते वाकायला लागली तर आपल्याला कट करायचे. म्हणजे आता बघा इथं कमळ रिकामं केलेलं आहे मी, ते खाली लवकरच येणार आहे. फक्त अडकलेली कमळं ते काढायचे जेणेकरून पानावर जे कमळ टिकलंय ते लवकर खाली येईल. आणि आता इथं देखील पानावरच कमळ अडकलेलं आहे, त्याच्या पाठीमागं कमळ आहे. आता मी हे काढतो तर कमळ वगैरे काम दिसते. हे मी कट केलेलं आहे पान आणि हे पान खाली आलं तर बघा इथं कमळ लगेच रिकामं झालेलं आहे, म्हणजे पानावर टेकलं होतं. अशा प्रकारे तुम्ही काळजी जर घेतली केळीची तर संपूर्ण तुमची येण जी आहे ती 100% चांगल्या प्रकारे होणार आहे. म्हणजे कमळं देखील कुठं पडणार नाहीत, काही नाहीत. पूर्णपणे पानावर अडकलेली कमळं जी आपल्याला काढून टाकायची. बघू शकता पूर्णपणे केळीतनं पाणी वाहत आहे. तिथं चांगल्या प्रकारे कमळं पडले. ज्या ज्या झाडाची कमळं वाकायला लागले तिथं जर पान अडथळा करत असेल तर आपल्याला ती पान कट करून टाकायचे. पूर्णपणे बघा घड बी चांगल्या प्रकारे पडलेले आहेत. आता मी पूर्णपणे खाली आलेलो आहे. बऱ्याच ठिकाणी कमळं वाकलेली आहेत, काही ठिकाणी अडकलेले ते कमळं आपण काढायला लागले. तर चांगल्या प्रकारे येण चालू झालेली आहे. आता इथे एक देखील कमळ आहे झालं रिकामं. तर हे बघा संपूर्ण ठिकाणी इथं देखील कमळ आहे वरी, ते देखील आपल्याला काढायचं आहे. आता फक्त जिथं अडकलंय तेच फक्त मी काढायला सुरुवात केलेली आहे. आता देखील बघा कसल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात चांगला तिकडे देखील घर चांगला पडलेला आहे. आणि पाय बघा किती जात आहे केळी पूर्ण. बघा पायाची जर अवस्था बघितली तर लय खाली पाय जाते. असा विषय नाही की पाऊस मोठ्या प्रमाणात पडतच आहे आणि आज देखील सकाळी पाऊस पडलेला आहे. आता खाली तर जसं येण कमी झालेली आहे, म्हणजेच खालची 10% झाडं ही राहिलेली आहेत येणपासून, त्याची देखील लवकर येण होईल. आता इकडे साईडची आपण बघणार आहोत कशा प्रकारे येण चालू झालेलं आहे आणि इकडे लेन चेंज केलेली आहे. आता एकदम कडला आलेलो आहे मी आणि पूर्णपणे पाय बघा किती जाते, माती किती वाहून आलेली.
विषय नाही असा. आता इथं पूर्ण इथं कमळ आहे ते उद्या वाकायला लागले. आता ही कमळ मनानं तर वाकलेलं म्हणजे आता काही विषय नाही. फक्त ते खालचं पान अडथळा करतंय ते बी आपण काढून टाकू. बघा 100% यन जे आहे लवकरच होईल. अजून 8-10 दिवसात 100% यन पूर्ण होईल. इथं देखील कमळं चांगली पडलेली आहेत. आता इथे एक तुम्हाला दाखवतो कमळ कशा प्रकारे पानावर टेकलेलं आहे त्याचं लाईव्ह उदाहरण. तर बघा हे कमळ जे आहे ते पानावर टेकलंय. आता कशा प्रकारे आपल्याला कमळ काढायचे. आता ही पान बघू तुम्ही कमळ पूर्ण बघा आधी. हे बघा कमळ आणि पानावर येऊन टेकलेलं आहे. ह्याच्या खालचं पान कट करून टाकलं कमळ रिकामं झालं म्हणजेच कमळाला मुक्तता मिळाली. अशा प्रकारे कमळ जे आहेत आपण लक्ष द्यायचं रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ बागेत फिरलं तर बागेला कुठलाही धोका होणार नाही. 100% यन होईल. आता इथं देखील बघू शकता अशा प्रकारे कमळ अडकलेलं आहे. हे देखील मला काढावं लागणार आहे. आता इथं कट केलं झालं रिकामं. संपूर्ण ठिकाणी खाली सुद्धा 90% यन पूर्ण होत आलेले आहे. म्हणजे फक्त थोडं राहिले. आता इथं कमळ उद्या वाकणार आहे. इथं देखील कमळ आहे ते देखील उद्या वाकल. इथं देखील चांगलं उगवलेलं आहे. इथं बघा शकताय. इथं बघा तर पूर्णपणे क्वालिटी आहे ते आलेली आहे. असं नाही इथं देखील वाकलेलं आहे. आता इथं विषय काय झाला बघावं लागेल आपलं कमळ आहे का नाही. इथं अजून कमळ आलेलं नाही तरी बी आपण बघितलेलं आहे. आता इथं बी कमळ आहे पण ती उद्या वाकण्याची शक्यता आहे. इथं 2-3 ठिकाणी कमळ आहेत. ही उद्या ह्याचं कार्य होणार आहे. खालचा प्लॉट आपण पूर्ण चेक केला. तिथे 2 आपण पानं कट केलेली आहेत. इथं बी संपूर्ण म्हणजेच केळी जर आपण सूक्ष्म हालचाली लक्ष दिलं तर केळीचा प्लॉट एकदम सक्सेस होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण प्लॉट तुम्हाला दाखवतो फक्त व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत राहा. कारण की तुम्हाला संपूर्ण ह्याची माहिती कळायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला जे नवीन असतात त्यांना माहीत नसतं नेमकं काय प्रोसेस असते काय काय करावं लागतं. आता इथे बघू शकता इथं काय मनानंच कमळ वाकलेले आहेत आणि घड लगेच चालू आहे. म्हणजे पाठीमागे त्याचं घड मोठ्या प्रमाणात फाण्या देखील चांगल्या आहेत. 8-9 फाण्या चालू आहेत म्हणजेच कार्य चालू आहे. आता देखील एक शेवटची लाईन राहिलेली आहे की एकदा चेक करून आलं की विषय संपला. आणि वरी आता मी आपला 3 नंबर प्लॉटमध्ये म्हणजेच आपला जो प्लॉट आहे तो 3 नंबर टेपलर इथं पाण्याचा. आता इथं कमळ अडकलं होतं एक आपण कट केलेलं आहे. बघा शकताय कशा प्रकारे घड फाण्या एकदम उत्तम प्रकारे आलेलं आहे. पूर्ण ठिकाणी आपण दाखवलेलं तुम्हाला कशा प्रकारे कमळाची क्वालिटी आहे. इथं बघू शकताय चांगल्या प्रकारे घड फाण्या चांगल्या प्रकारे वादी देखील लांबायला सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे घड बी पडलेला आहे. शेवटची लाईन त्याच्यामध्ये देखील बघितलेलं आहे कुठं कमळ अडकले का काय झाले का. संपूर्ण माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आजच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती जे ते बघायला मिळेल. केळी संदर्भात काय काय असतं विषय म्हणजेच काय काय काळजी घ्यायची. आता हे तुम्हाला माहीत नव्हतं बऱ्याचदा शेतकऱ्यांना माहीत नाही की बाबा केळीमध्ये काय विषय असतो ते पानं कट करायला. त्याचं तुम्हाला उत्तम उदाहरण लाईव्ह दाखवलेलं आहे की बाबा कमळ कशा प्रकारे अडकतात आणि ते आपण कशामुळे कट करायचे. जर नाही काम काढलं तर तुम्हाला लगेच कळून जातं की लगेचच ते कमळ ते पडतंय. तर हे बघा पाठीमागं सगळा केळीचा प्लॉट आहे. आता आपण एकदम कडेने आलेलो तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेलो. पूर्ण ठिकाणी बघावं लागतं. आता इथं देखील कमळ वाकायची शक्यता आहे. उद्या वाकणार आहे तरी पण आपण हे पान आज कट करून टाकलेलं आहे. आता इथं तुम्हाला घड दाखवतो तर बघा इथं घड बघा किती लांब घड पडलेला आहे आणि किती चांगल्या प्रकारे याची क्वालिटी आहे. असं नाही की क्वालिटी 1 नंबर क्वालिटी आहे. G9 KF ही आपली जात आहे. G9 व्हरायटी आणि KF ही जी जात आहे म्हणजे कंपनी. आता पुढचा पलीकडला जो प्लॉट आहे तो शिल्लक राहिलेला ते बघायचा आहे. तुम्हाला केळी संदर्भात पूर्णपणे माहिती जर पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला 100% माहिती बघायला आपल्या चॅनलवर मिळते. पूर्णपणे मी तुम्हाला माहिती दाखवत आलेलो आहे. इथून पुढे देखील दाखवत राहणार आहे आणि तुम्हाला पूर्णपणे केळीचा प्लॉट दाखवतो. बघू शकता हा देखील पूर्णपणे आपला शेवटचा प्लॉट. तिथं देखील कुठल्या कुठल्या ठिकाणी कमळं अडकलेत ते बी सगळे काढलेले आहेत. म्हणजेच पाणी बघा कशा प्रकारे वाहिलेलं आहे तिथलं कुठं जागा केळीचे कमळ राहिलेलं नाही म्हणजेच अडकलेलं नाही. ते संपूर्ण मी काढलेले आहेत. पूर्णपणे दक्षता घेऊनच
ह्याच्यामध्ये काम करावं लागतं. आता आपला जो माल फुगण्यास सुरुवात होईलच, म्हणजेच एकूण 700-800 कमळं जर झाली तर आपला माल कमळं मोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजेच स्वच्छता करायला, किंवा आता वरच्या प्लॉटची मी स्वच्छता केलेली आहे, तो देखील प्लॉट तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे स्वच्छता केलेली आहे वरच्या प्लॉटची. म्हणजेच घाण वगैरे काय पानं कट करून टाकले. आता खालचा प्लॉट राहिला होता येण व्हायचा, म्हणजेच पूर्णपणे 90% जो आहे तो प्लॉट संपत आलेला आहे, येण संपत आलेले आहे आणि चांगल्या उत्तम प्रकारे येण झालेले आहे. इथं बघा अशा प्रकारे कमळं प्रत्येक ठिकाणी बाहेर पडायला लागले. तिथं देखील कमळ आहे, अजून वाकायची शक्यता, म्हणजे उद्या ते कमळ वाकू शकेल. उद्या देखील आपल्याला ह्याच्यामध्ये चक्कर मारावं लागते. म्हणजे रोजच फिरलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की काय काय बदल होतात, किती कमळ बाहेर निघतात. रोज फिरावं लागतं आणि रोज फिरल्यावरच आपल्याला कळेल काय विषय आहे, की कमळ कशा प्रकारे बाहेर निघतात, काय निघतात, कमळ कशी अडकतात. जर अडकली कमळ तर काढायची. पाणी बघा कशा प्रकारे आहे, किती पाणी साचलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण वाट दिलेली आहे, पण याला काय होत नाही, एवढ्या पाण्याला काही केलं नाही. आज जर ऊन पडलं तर पाणी देखील निघून जाईल. पूर्णपणे बघा क्वालिटी बघा कशा प्रकारे. असं नाही की आता इथं कमळ उद्या वाकायची शक्यता आज नाही, म्हणजे याला उद्या कट करायचं. तो उभा आहे, स्ट्रेट कमळ आहे, जे कणसावणे आहे ते वर आहे. घडाची क्वालिटी, सगळे घड आहेत एकदम क्वालिटीचे. सगळा एक्सपोर्ट माल, आपला एक्सपोर्ट करायचा आपल्याला सगळा माल. आणि कमळं पण चांगली पडली. इथं देखील चांगलं आहे. इथं पण म्हणजे आता वरचा जो प्लॉट आहे आपला तो एकदम स्वच्छ केलेला आहे बघा. पानं वगैरे काढून एका लाईनी टाकलीत आणि काय लाईनी स्वच्छ ठेवलेत. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार केलेला आहे. आता इथं पण चांगला विषय आहे. पूर्णपणे येण जाईल, 90% येण झालेली आहे. थोडक्यात बघा कशा प्रकारे क्वालिटी माल आहे. इथं गड देखील चांगले आहेत. 8-9 खाण्या त्याच्यामध्ये आहेत. संपूर्ण हे बघा कशा प्रकारे वादी लांबायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे प्लॉट जो आहे तुम्ही सगळा स्वच्छ केलेला आहे आणि खालचा राहिलेला आहे. त्यामुळे जर अशा प्रकारे स्वच्छता पूर्णपणे बागत पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण बघितलेला आहे की केळीमध्ये कशा प्रकारे कमळ अडकतात, काय करत असतो. तर बघा ही पूर्णपणे एक्सपोर्टचा माल आहे. कशा प्रकारे घड देखील आलेला आहे, चांगल्या प्रकारे घड आहे. तुम्हाला पूर्णपणे माहिती तर बघायची असेल केळी संदर्भात तर आज आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला. धन्यवाद.